काळबादेवीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपण बघितलं बदामवाडी काळबादेवी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण स्नेही असे हे मंडळ गणेशोत्सव मंडळ असून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून दरवर्षी मंडळ इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना करतं। तसंच या ठिकाणी केली जाणारी सजावटही पूर्णपणे इको फ्रेंडली असते। याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पूनम अपराधीने। अखिल बदामवाडी काळबादेवी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मंडळ जे आहे ते इको फ्रेंडली मंडळ म्हणून मानलं जातं। आपण पाहू शकता या मंडळाची इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे। कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही 12 फुटी गणपतीची मूर्ती असून या मूर्तीच्या मागची प्रभावळ आपण पाहताय गरुडाची अशी ही प्रभावळ असलेली गणपतीची मूर्ती आणि या मूर्तीमध्ये खास आकर्षण म्हणजे या मूर्तीचे जे डोळे आहेत ते भाविकांना आकर्षून घेणारे आहेत। या तेजस्वी अशा या गणपतीच्या डोळ्यांमुळे या मूर्तीत एक जीवंतपणा आलेला आपण पाहू शकतोय। तसंच या मूर्तीच्या आजूबाजूला आपण सजावट पाहिली तेथे सुद्धा कोणत्याही प्रकारचा थर्माकोल अथवा पर्यावरणाला घातक असा घटक वापरलेला नाहीये। कापडाचं असं हे असलेलं सजावट आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही गणपती बाप्पांची मूर्ती आपण पाहताय। या मंडळाचं इको फ्रेंडली असं हे मंडळ आहे। या मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की किती वर्षापासून अशा प्रकारे पर्यावरण प्रेमी असं मंडळ यांचं स्थापन झालेलं आहे। किती वर्षापासून तुमचं हे मंडळ स्थापन झालं आहे? 29 वर्ष या मंडळ आम्ही स्थापन करून आणि गेले 4 वर्ष आम्ही इको फ्रेंडली प्रस्ताव करतोय आणि इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे। अतिशय सुबक अशी ही गणेश मूर्ती आहे। खास करून आपल्याला मिळत नाही की कागदाच्या लगद्यापासून अशी एकदम सुंदर अशी फिनिशिंग असलेली गणेश मूर्ती। ही गणेश मूर्ती जी आहे ती कोण बनवतं, मूर्तिकार कोण आहेत आणि कुठून तुम्ही आणता? या मूर्तिकाराचा साचा आहे गणेश पोहेकरांचा आणि मूर्ती बनवली आशिष पाटकर गाव विलास त्यांनी आमची कागदापासून बनवून सुंदर मूर्ती बनवलेली आहे। आणि तुम्ही काय सांगाल एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुमचं मंडळ जे आहे ते काय काय उपक्रम राबवतं? आम्ही दरवर्षी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा असे कार्यक्रम राबवतो। त्यामध्ये आम्ही अन्नदान, रक्तदान व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप हे आमच्या मंडळाचा गेले 25 वर्षापासून सतत कार्यक्रम चालू आहे। आमचे मंडळाचे अध्यक्ष मनोज आमरे यांच्या वतीने बाकीचे जेवढे कार्यकर्ते आहेत आम्ही ते जे पण काम असेल जेव्हा पण कधी दुष्काळातला मदत लागेल कधी काही कार्यक्रमामध्ये मदत लागेल तर आम्ही ते गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने व काळबादेवीच्या राजाच्या आशीर्वादाने आम्ही ते सतत कार्यक्रम करत राहतो। कागदाच्या लगद्यापासून तुमची गणपतीची मूर्ती आहे। पावसाळ्यात किती ह्याची काळजी घेतली जाते म्हणजे मूर्तीची कुठेही काही बाधा होऊ नये म्हणून? आम्ही पूर्ण म्हणजे वॉटरप्रूफिंग केलेलं असतं। पूर्ण मंडपच्या वरती जाऊन बघाल तर पूर्ण कोटिंग केलेलं असतं। त्यामुळे पाऊस किती पण येऊ दे मंडळाच्या मूर्तीपर्यंत पाणी जात नाही। म्हणजे त्या पद्धतीने आमची सगळी सोयी असते। आपण पाहिलं कागदाच्या लगद्यापासून बनवलेली गणपती मूर्ती आहे तिचं विसर्जन जे आहे ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चांगल्या प्रकारे होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह पूनम अपराज, जय महाराष्ट्र, मुंबई। गणपती बाप्पा मोरया, मंगल